नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्वामींची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. जय जय स्वामी समर्थ. आजची कथा सांगते, श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेने माणसाचं आयुष्य कसं बदलतं. अक्कलकोटमध्ये एक वृद्ध शेतकरी दररोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. आयुष्यभर त्याने खूप कष्ट केले, पण नशिबाने त्याला फार काही दिलं नाही. घरात आर्थिक ताण, पोटावरचा घाम पुसण्याआधीच दुसऱ्या दिवसाची चिंता. पण एक गोष्ट मात्र त्याने कधी सोडली नव्हती, स्वामीवरचा अटळ विश्वास. एक दिवस तो स्वामींना म्हणाला, स्वामी, माझं नसीब असं का आहे? रोज कष्ट करतो पण हातात काहीच राहत नाही. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, बाळा, वेळ आली की सर्व काही मिळतं, पण आधी मन शुद्ध हवं आणि विश्वास पक्का हवा. हे शब्द ऐकून शेतकरी शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेला. काम करताना त्याची कुऱ्हाड जमिनीत खोलवर अडकली. ती काढताना त्याला खाली काहीतरी दगडासारखं जाणवलं. तो खोदत खोदत गेला आणि अचानक त्याच्या हातात चमकणारी जुनी धातूची हंडी लागली. हंडी उघडली आणि आत सोनेरी नाणी. तो थक्क झाला. डोळ्यात पाणी आलं. त्याला लगेच आठवलं स्वामींचे शब्द. त्या क्षणी त्याने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही उशीर कधीच करत नाही, पण येतात चमत्कार घडवता. नंतर तो स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी हसत म्हणाले, बाळा, परमेश्वरावर विश्वास ठेवला की त्याचा मार्ग स्वतःहून सापडतो. शेतकऱ्याचं आयुष्य बदललं, पण त्याचा स्वामीवरील विश्वास तसाच कायम राहिला. कारण त्याला आता खात्री झाली होती की स्वामी समर्थ कधीही कोणाला सोडत नाहीत. आणि कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेसह. धन्यवाद.